तर आपण पाहतोय भाजपाची लोकसभेची पहिली उमेदवारांची यादी जाहीर झालेली आहे। तेही आचारसंहितेआधीच ही घोषणा भाजपाच्या वतीने करण्यात आलेली आहे। विनोद तावडे यांनी पत्रकार परिषद घेत ही यादी जाहीर झालेली आहे आणि पहिल्या यादीत 195 उमेदवारांची घोषणा करण्यात आलेली आहे। तर वाराणसीतून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उमेदवारी घोषित करण्यात आलेली आहे। तर पत्रकार परिषदेत विनोद तावडे काय म्हणालेत पाहूयात। 16 राज्य और 2 केंद्र शासित प्रदेश में से 195 सीट्स का निर्णय हुआ। उसमें माननीय प्रधानमंत्री जी वाराणसी से चुनाव लड़ेंगे। तर या संदर्भात बोलण्यासाठी अधिक माहितीसाठी आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे हे जोडले गेलेले आहे। शुभम, खरं तर भाजपाने पहिली यादी जाहीर केलेली आहे लोकसभा उमेदवारांची आणि आज महाराष्ट्रातल्या उमेदवारांची यादी जाहीर होणार असं अपेक्षित होतं, मात्र तसं काही घडलेलं नाहीये। तर या संदर्भात आपली माहिती। अगदी बरोबर प्रज्ञा, बघायला गेलं तर लोकसभेची जी आहे यादी भारतीय जनता पक्षाकडून जाहीर झालेली आहे। असं सांगण्यात येत होतं की काल 100 उमेदवारांची यादी जी समोर येईल, पण आज कुठेतरी हा आकडा 200 वर गेला। 195 उमेदवारांची यादी जी आहे ती जाहीर झालेली आहे आणि यामध्ये महाराष्ट्रामधला कुठलाच उमेदवार आहे तो जाहीर झालेला नाहीये। अर्थातच पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा यांचे सुद्धा नाव आलेले आहेत, त्यांचे मतदारसंघ सुद्धा जाहीर करण्यात आलेले आहेत, पण महाराष्ट्रामधनं अजून कोणत्याच उमेदवाराचं नाव आहे। यामुळे लक्षात येतं की देशामध्ये महाराष्ट्राकडे किती लक्ष आहे सर्व राजकीय नेत्यांचं आणि सोबत किती मोठा संभ्रम जो आहे महाराष्ट्राचा तो सुद्धा दिसून येतो आहे। प्रज्ञा, सोबतच बघायला गेलं तर आचारसंहितेच्या आधी जी आहे ही यादी जाहीर झालेली आहे आणि भारतीय जनता पक्ष ही पहिला पक्ष बनलेला आहे जो यादी जाहीर करत आहे आणि अर्थातच अबकी बार 400 पार आणि महाराष्ट्रामध्ये 45 पार, पण 45 मधले नेमके उमेदवार कोण याची यादी अजून समोर नाही आली आणि लवकरच ही यादी येईल। आणि सोबतच विनोद तावडे यांची केंद्रामध्ये किती ताकद आहे हे दिसून आली आहे, कारण की पत्रकार परिषद ही विनोद तावडे यांनी घेतलेली आहे। प्रज्ञा जी जी शुभम, खरं तर महाराष्ट्रात 3 पक्ष एकत्र आहेत, एक राष्ट्रवादी, शिवसेना आणि भाजपा, त्यामुळे काही अडचणी येत असतील का जागा वाटपासंदर्भात? नाही, अर्थातच तुम्ही जो प्रश्न विचारला तो बरोबर आहे, तसंही असू शकतं। आणि याची दुसरी सुद्धा बाजू की महाविकास आघाडीकडून सुद्धा कुठली यादी जाहीर नाही झालेली आहे, त्यामुळे नेमकं कुठल्या मतदारसंघात कोणाच्या विरुद्ध कोणाला उभं करायचं असं सुद्धा एक प्रश्नचिन्ह आहे। पण भारतीय जनता पक्षाला याबद्दल कुठलीही भीती नाही आहे, कारण की त्यांनी ठरवलेला उमेदवार हा निवडूनच येणार ही केंद्रात सुद्धा विश्वास आहे आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा विश्वास आहे। असं एक चित्र महाराष्ट्रामध्ये कुठेतरी दिसून येत आहे। आत्ताचे जे तत्कालीन उमेदवार आहेत त्याबद्दल फक्त प्रश्न जरी असला आणि तेही मोजके आहेत, पण भारतीय जनता पक्षाचा 45 पारचा नारा नक्कीच समोर येणार आहे। जी, तर या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे। शुभम, माझा प्रश्न तुला की नागपूरमधून नितीन गडकरी यांना उमेदवारी का जाहीर करण्यात येत नाहीये? समजा बघायला गेलं तर आजची जी पत्रकार परिषद झाली यामध्ये महाराष्ट्राचा कुठलाच उमेदवार नाहीये आणि या यादीमध्ये महाराष्ट्राचं कुठलंही महाराष्ट्राबद्दल काही उल्लेखच नाहीये। 16 राज्यांमधील जे आहे उमेदवार जाहीर करण्यात आले होते, 195 उमेदवार, आणि अजून जी आहे यादी बाकी आहे त्यामध्ये महाराष्ट्राचा समावेश येईल। सोबतच नितीन गडकरी हे नाव निश्चित आहे, पण त्याच्या पाठी काही अशी सुद्धा कारणं आहेत की नितीन गडकरी यांना का देण्यात येतील, का नाही देण्यात येतील, त्यामुळे हे भारतीय जनता पक्षातील अंतर्गत विषय आहेत। सध्या आज जी आहे आज यादी जाहीर झाली आहे, 195 उमेदवार आहेत, ज्यामध्ये 34 मंत्री आहेत, केंद्रीय मंत्री जे तत्कालीन आहेत आत्ताचे। प्रज्ञा जी, शुभम, जर आपण भाजपा उमेदवारी यादी जर पाहिली तर खरं तर वाराणसीतून पंतप्रधान नरेंद्र मोदी, त्याचबरोबर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा ही मैदानात उतरलेले आहेत, स्मृती इराणी सुद्धा, म्हणजेच जे बडे नेते आहेत ज्यांची नावं सातत्याने चर्चेत असतात, हे उमेदवार म्हणून ते आता मैदानात उतरणार आहेत। तर या संदर्भात ताजा तपशील। अर्थातच हे जे नावं आहेत जे तुम्ही घेतलीत आणि असे अनेक नावं आहेत जे भारतीय जनता पक्षाचे मूळ
असे उमेदवार आहेत आणि सोबतच कार्यकर्ते आहेत की ज्यांच्याशिवाय भारतीय जनता पक्ष पुढे जे जात आहे. गेले 10 वर्ष झाले सत्तेत आहे आणि आता परत पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पंतप्रधानासाठी उमेदवारी ठेवणाऱ्या 400 पार उमेदवार जे आहेत त्यांची संख्या असणार आहे असा दावा केलेला आहे त्यांनी. त्या अनुषंगाने ही जी उमेदवारी आहे ही अत्यंत महत्वाची आहे. प्रज्ञा जी धन्यवाद शुभम तुम्ही दिलेल्या माहितीसाठी.